6 वंदे भारत आणि 2 अमृत भारत रेल्वेंना पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा। महाराष्ट्राला मिळाली आणखी एक जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस। पंतप्रधान मोदींनी केलं अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन। रेल्वे स्टेशनचं बाहेरून राम मंदिरासारखं रूप। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो। मोदींचं जंगी स्वागत। पंतप्रधानांवर फुलांचा वर्षाव। पंतप्रधानांच्या अयोध्येत विमानतळाजवळच्या मैदानात जाहीर सभा। सभेच्या ठिकाणीच कोट्यवधींच्या योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी। रामलल्लाच्या मूर्तीची निवड प्रक्रिया पूर्ण। बालस्वरूप 5 वर्षीय स्वरूपात असणार 51 इंचांची मूर्ती। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दुपारी 12 पर्यंत अवजड वाहनांना बंदी। 31 डिसेंबर नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। पुण्यात उद्या संध्याकाळी 5 वाजेपासून काही रस्ते बंद। नववर्ष स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक बंद करण्याचा निर्णय। नववर्ष स्वागतासाठी सप्तशृंगगड 24 तास राहणार खुला। भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रस्टचा निर्णय। मुंबईवर आजही धुरक्याचा सावट। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 156 वर। अनेक भागात दुपारीही धुरकं। मराठवाड्यात 5 दिवसाआड पाणीपुरवठा। 68 नगरपालिकांमध्ये भीषण परिस्थिती। अनेक धरणांमध्ये केवळ 40% साठा। सवलत योजनांचा एसटी महामंडळाला फायदा। गेल्या 8-9 महिन्यात 1200 कोटींचा महसूल। महिला सन्मान योजनेची मोठी मदत। मार्चपासून मुंबई ते दिल्ली प्रवास 16 वरून 12 तासांवर। गाड्यांचा वेग 160 किलोमीटरवर जाणार। राजधानी शताब्दी तेजस एक्सप्रेसना होणार फायदा। मुंबईत 500 चौरस फुटाहून मोठ्या घरांना 15 ते 40% करवाढीचा फटका। मालमत्ता करात रेडी रेकनरनुसार वाढीचा बीएमसीचा निर्णय। पहिली ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी जन्मदिन आता क्रीडा दिन म्हणून साजरा होणार। प्रत्येक जिल्ह्याला मिळणार 75,000 रुपये। राजधानी दिल्लीत दाट धुकं। आजही रेड अलर्ट। AQI 398 वर। तापमान 19 अंशांवर राहण्याची शक्यता। देशात 10 कोटी जनधन अकाउंट्स बंद। खात्यांमध्ये 12 कोटी बेवारस पडून। त्यातील जवळपास 5 कोटी खाती महिलांची। केंद्रीय वित्त मंत्रालयाची माहिती। 2023 मध्ये बुडीत कर्जाचं प्रमाण घटलं। बँका मजबूत असल्याचा RBIचा अहवाल। मंदावलेला विकास दर कर्जाचा बोजा वाढवणार भविष्यातील आव्हानं। केंद्र सरकारची नववर्ष भेट। सुकन्यासह लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ। PPF मध्ये बदल नाही। सुकन्या योजनेचा व्याजदर आता 8.2%। सिम कार्ड खरेदीसाठी नवीन वर्षात नवा नियम। बायोमेट्रिक डेटा बंधनकारक, तर बनावट सिम बाळगणाऱ्यांना 3 वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद। 1 वर्षापेक्षा जास्त काळ वापरात नसलेले UPI ID आणि नंबर 1 जानेवारीपासून निष्क्रिय। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे पेमेंट ॲप्सना निर्देश। 2022-23 साठी आयकर रिटर्न भरण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस। 1 जानेवारीपासून उशीर झालेले रिटर्न भरता येणार नाही। पुतीन यांना थांबवणं अत्यावश्यक। कालच्या युक्रेन हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून चिंता व्यक्त। कॅनडामधील बब्बर खालसा संघटनेचा सदस्य लखबीर सिंग लांडा दहशतवादी घोषित। गृह मंत्रालयाची माहिती। दहशतवादी हाफिज सईदला भारताकडे सोपवण्यास पाकिस्तानचा नकार। पाकिस्तानची दुटप्पी भूमिका। आणि क्रिकेटर ऋषभ पंतच्या अपघाताला 1 वर्ष पूर्ण। ऋषभनं शेअर केला वर्कआउटचा फोटो। IPL पर्यंत फिट होणार का याकडे लक्ष।